नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण याच्या अगोदर जो काही व्हिडिओ बनवला होता की कापूस हमीभाव नोंदणी कशी करायची, तर त्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन होते की जे काही आपला 7/12 आहे त्याचा गट नंबर कुठे टाकायचा, खाता नंबर कुठे टाकायचा. माझे एकपेक्षा जास्त 7/12 आहेत, कोणाचा 1 आहे, कोणाचे 2 आहेत, कोणाचे 3 आहेत. अजून 7/12 टाकल्याच्या नंतर कुठं अपलोड करायचा, किती MBमध्ये अपलोड करायचा, फोटो कोणता टाकायचा, आधार कार्ड कसं अपलोड करायचं, याची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत. तर जे काही बेसिक जे काही क्वेरी होत्या, म्हणजे जे काही कन्फ्युजन होतं ते आज आपण बघणार आहोत. तर चला बघूया. तर आपण सर्वप्रथम किसान ॲप ओपन करायचे. किसान ॲप ओपन केल्याच्यानंतर जे काही तुम्ही रजिस्ट्रेशनमध्ये फार्मर रजिस्ट्रेशन तुम्ही तिथे निवडायचं आहे. निवडल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की ती रजिस्ट्रेशन नंबर हा आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर येणार आहे. आता सिलेक्ट टायटल, सिलेक्ट म्हणजे की महिला असेल तर मिस करायचं, पुरुष असेल तर मिस्टर करायचं. ओके. आता इथे लिहिलेलं आहे की फार्मर नेम ॲज पर आधार, म्हणजे जे काही तुमचं आधार कार्डावरती संपूर्ण नाव आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचे इंग्लिशमध्ये. ओके. त्याच्यानंतर फादर गार्डियन नेम ॲज पर आधार, म्हणजे जसं तुमच्या वडिलांचं नाव आहे आधार कार्डवरती तसंच टाकायचं आहे. खाली दिलेलं आहे सिलेक्ट जेंडर, म्हणजे तुम्ही पुरुष आहात किंवा महिला आहात हे तुम्हाला तिथं टाकायचं आहे. महिला असाल तर फिमेल करायचं आहे, पुरुष असाल तर मेल करायचं आहे. सिलेक्ट डेट ऑफ बर्थ, आता भरपूर जणांना प्रॉब्लेम येते की इथं एक केलं तर दुसरी डेट येत आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमची समजा 1/1/1919 अशी डेट असेल, 2019 1 जानेवारी 2019 अशी डेट असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, हे इथे 2000 जे काही 25 दिसते इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. पण 2025 क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे 2019 किंवा 18 जे काही तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती. आपण उदाहरणासाठी 2020 घेऊयात. ओके. आता त्याच्यानंतर तुमचा महिना कोणता आहे जन्माचा. ऑक्टोबर आहे ऑक्टोबर, सप्टेंबर आहे सप्टेंबर, ऑगस्ट आहे ऑगस्ट. आपण जुलै घेऊ एक्झाम्पलसाठी. ओके. तुमची आता त्याच्यामध्ये आपण जुलै महिना घेतला, त्याच्यात तुमची 3 तारीख आहे, 4 तारीख किंवा 10, 5 जी काही तुमची काही तारीख असेल तुम्हाला इथं निवडायची. आपण उदाहरणासाठी 1 तारीख निवडतोय आणि ओके केले. त्यानंतर पाहू शकता 1 जुलै 2024 हा इथं डेट आलेली आहे. आता खाली पाहायचं सिलेक्ट कॅटेगरी, म्हणजे तुमची जात कोणती आहे. ओके. तर तुम्ही सिलेक्ट कास्टमध्ये तिथे गेल्याच्यानंतर BC बॅकवर्ड क्लास, जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी, OBC, अदर, SC ST अशा जे काही कॅटेगरी दिलेल्या आहेत, तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असता ते तुम्हाला तिथं टाकायचे. टाकल्याच्यानंतर खाली आधार नंबर, जो काही तुमचा आधार नंबर असतो तो तुम्हाला तिथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकलेला ऑलरेडी दिसेल. ओके. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस, म्हणजे तुम्ही जिथं राहता ते तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. शक्य होईल तेवढं तुम्ही आधार कार्डचा उत्तर टाकू शकता. ओके. आता आहे लँड डिटेल्स, महत्त्वाचं, म्हणजे ते भरपूर जणांना कन्फ्युजन होते की बाबा किती टाकायचं, हेक्टरमध्ये टाकायचं का एकरमध्ये टाकायचं. तर ओके. तर आपण बघूया सिलेक्ट स्टेट म्हणजे तुमचं राज्य. आता आपलं राज्य महाराष्ट्र असल्यामुळे आपण महाराष्ट्र टाकू. आता सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा. आता जिल्हा माझा परभणी असल्यामुळे मी परभणी टाकतोय. ओके. त्यानंतर सिलेक्ट मंडल ब्लॉक, म्हणजे काय तुमचं जे काही आपण मंडल म्हणजे जे काही आपलं सर्कल असते ते टाकायचं आहे. ओके. आपला परभणी आहे मंडळ, तर ते परभणी टाकायचं आहे. आता सिलेक्ट युअर व्हिलेज, तुमचं जे काही तुमचं गावाचं नाव असेल परभणी जिल्ह्यामध्ये ते तुम्हाला तालुका वगैरे असतो ना, तो म्हणजे मंडळ असते. ओके. तर आता माझ्या गावाचं नाव मी तर टाकून घेतोय. होय. तुम्ही अल्फाबेटिकल असल्यामुळे तुम्हाला सापडण्यामध्ये सोपं जाईल. आता माझं मी टाकून घेतो. ओके. टाकल्याच्या नंतर खाली आले सिलेक्ट मार्केट, तुमचं समजा मार्केट आता परभणी जिल्हा असला तर परभणी जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत तालुक्याच्या ठिकाणी मार्केट आहे. ओके. आता तुमचं जर बोरीला मार्केट असेल तर बोरी टाकायचं आहे. तर कोणाचं गंगाखेडला असेल गंगाखेड टाकायचं आहे. कोणाचं जिंतूरला असेल जिंतूर टाकायचं आहे. कोणाचं मानवत, परभणी, पाथरी, शेलू, सोनपेठ, ताडकळस जे काही असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याचे आता इथं महत्त्वाचं इथं आलेलं आहे की 7/12 उतारा, गट नंबर आणि खाता नंबर. ओके. आता
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता भरपूर जणांना माहीत नाही की गट नंबर कुठे असतो, 7-12वर खाता क्रमांक कुठे असतो. तर मी तुम्हाला एक इमेजमध्ये दाखवतो. तुम्ही इथे बघू शकता. इथे जे काही सर्कलनं गोल केलेलं आहे ते खाता नंबर आहे आणि गट नंबर आहे. ओके. आता इथे सिलेक्ट टाइप ऑफ फार्मर. आता ओनर फार्मर आणि टेनंट फार्मर. ओनर फार्मर म्हणजे जे स्वतःचा मालकीचा मालक आहे, म्हणजे ज्याची स्वतःची जमीन आहे ते म्हणजे ओनर फार्मर. आणि टेनंट फार्मर म्हणजे कोण? ठीक आहे, एखाद्याने ठोक्याने जर केलेली असेल जमीन, की बॉन्ड वगैरे असतो तो बनवलेला, तुम्ही पीक विमा वगैरे भरताना तो वापरतो. ते केलेलं असेल तर तुम्ही टेनंट फार्मर करू शकता. ओके. आता भरपूर जणांचं की आता मला माझी 7-12 4 आहेत, 5 आहेत, माझे या ठिकाणी वावर आहे, त्या ठिकाणी वावर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं 7-12 उतारा, इथं 7-12चा जो काही तुमचा गट नंबर आहे इथं टाकून घ्यायचा. माझ्या उदाहरणात गट नंबर 1 आहे, तर मी इथं 1 टाकून घेणार. आता माझा इथे गट नंबर इथं पण 1च टाकून घ्यायचा आहे. ओके. 1 मिनटं. इथं पण 1 टाकायचा आहे. टाकल्याच्या नंतर खाली इथं काय आले? खाता क्रमांक. आता खाता क्रमांक माझा एक्झाम्पलसाठी 12 आहे. 12 आहे. ओके. 112 टाकलं असेल. ओके. काय प्रॉब्लेम नाही. तो गट नंबर 1. ओके. इथे गट नंबर 1 टाकायचा आहे. इथं काय खाता क्रमांक. आता खाता क्रमांक जो काही असतो तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा. मी उदाहरणार्थ 25 टाकतो. हे ॲप चालत नाही, ॲप प्रॉब्लेम देत आहे. ओके. त्याच्यानं थोडं आता खाता क्रमांक टाकतो मी 25. ओके. 25 टाकल्याच्या नंतर इथं टोटल लँड. आता तुम्ही आता एखादा आता गट नंबर आता मी टाकलेला आहे, एक गट नंबर टाकलेला आहे. सॉरी, आता 11 करतो. ओके, जाऊ द्या. 11 केलं. आता गट नंबर 11 टाकलेला आहे. त्याच्यानंतर डबल गट नंबर 11 टाकलेला आहे. आता जो का 25 आहे हा खाता क्रमांक आहे आपला. थोडं तुम्ही पाहू शकता. आता टोटल लँड आज जो काही 7-12 आहे, तुमच्या 7-12मध्ये जो काही तुम्ही पीक विमा भरला असेल किंवा जो काही पीक पेरा लावलेला असेल, त्याच्यामध्ये तुम्ही त्या 7-12मध्ये किती एकर कापूस केलेला आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता मी 1 हेक्टर केल्यामुळं मी 1 हेक्टर टाकून देतो. ओके. आणि तसंच आता ॲड मोर आलेलं. त्या ॲड मोरमध्ये काय करायचं आहे, तुमचा दुसरा 7-12 असेल तिथे ॲड करायचे. दुसरा 7-12, तिसरा 7-12, 10 जरी 7-12 असले तरी तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. इथं खाता क्रमांक इथं गट क्रमांक टाकायचा आहे. 7-12 उतारा म्हणजे गट क्रमांक टाकायचा आहे. इथं गट क्रमांक टाकायचा आहे. भू क्रमांक म्हणून असतो वरी कोपऱ्यावरती, तुम्हाला हे तुम्ही पाहू शकता. तिथं तेच टाकायचं आहे. इथं खाता क्रमांक टाकायचा आहे. सेम आहे. सेम टाकायचं आहे तुम्हाला, टाकून घ्यायचे. जे काही आता इथे भरपूर जणांचा इथे क्वेश्चन होता, की प्रश्न होता, की आमचे 7-12 आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं डबल एक व्हिडिओ बनवून टाकत आहे. ओके. मग आता खाली आले सिलेक्ट मेजर टाईप. आता मेजर म्हणजे काय, तुम्ही एकरमध्ये टाकता की हेक्टरमध्ये टाकता. सर्वप्रथम तुम्ही हेक्टरमध्ये टाकून द्या, एकदम सोपं आहे. त्याने हेक्टर करून टाकायचं. मी हेक्टर केलेले. आता टोटल लँड आता जवळपास आता यांचं काय करायचं, सर्वांचे आता कोणाचे 4-7-12 असेल तर सर्वांचे हेक्टरची बेरीज करायची आणि इथे टोटल लँडमध्ये टाकून द्यायची आहे. इथे समजा वरच्यांची सगळ्यांची बेरीज 10 आली तर मी ते 10 टाकून देणार. त्याच्यामध्ये कॉटन लँड 10च करून टाकायचं. आता इथं जो काही आपल्या जे काही मराठवाड्यामध्ये जे काही सिलेक्ट ऑफ क्रॉप टाईप म्हणजे काही आपल्या मराठवाड्यामध्ये जो काही पीक घेतलं जाते हे ट्रॅडिशनल क्रॉप म्हणजेच पारंपरिक पीक टाईपचं घेतलं जातं. तुम्हाला इथे ट्रॅडिशनल क्रॉप करायचं. इथे सर्वात महत्त्वाची इथे भरपूर जण इथे कन्फ्युजन झालेले आहेत, की ते कोणते टाकायचं आहे. भरपूर जणांनी गुगलला सर्च करत आहेत, गुगलचे अर्थ पाहतात, तरी भरपूर जणांना कळालेलंच नाही की इथं कोणतं टाकायचं आहे. तर आपण ट्रॅडिशनल क्रॉप टाकून घ्यायचं आहे. ओके. हे इथे भरपूर जणांना कन्फ्युजन झालेलं आहे इथे पण. आणि या 7-12 2-3 आहे ते काय करायचं, हे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. भरपूर जणांची मेसेज आली की समजत नाही, त्यामुळे हा एकदम डीपमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथं तुमचं काय जे कॉटन आहे म्हणजे काय तुमचा कापूस आहे लावलेला तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. इथे ट्रॅडिशनल क्रॉप करून घ्यायचं आहे. आता अपलोड आधार फार्मर. आता जो काही तुमचा फार्मर आहे त्याचं तुम्हाला आधार कार्ड करायचं आहे आणि एक फोटो. आता फोटो तुम्ही कोणता, तर भरपूर जण म्हणतील की लाईव्ह फोटो घ्यायचा की पासपोर्ट फोटो घ्यायचा. तुम्हाला काय करायचं, आधार कार्ड म्हणजे आधार कार्डचं मर्ज करायचं आहे. म्हणजे आधार कार्डवरती
आणि त्याच्या खालती मी एक हे बघू शकता की ही कॉपी असा तुम्हाला आधार कार्ड बनवायचं आहे. आणि जो फोटो काय आहे तुम्हाला तो पासपोर्ट फोटो घ्यायचा आहे. ओके. आणि अपलोड डॉक्युमेंट्स, आता भरपूर जणांचं की आता त्या अपलोड ऑफ PDF डॉक्युमेंट, त्याच्या इथं तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं, इथं तुम्हाला जे काही तुमचे 7/12 असतील, 10 असतील, 15 असतील, 4 असतील, तेवढे तुम्हाला 7/12 अपलोड करायचे. आणि 7/12ची जी काही साईज असणार आहे ती 1 MBच्या खाली असणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर इथे अपलोडच्या खाली जे ब्लॅक पेज दिसतो इथला हा, तर तुमच्या इथं तुम्ही आधार कार्ड अपलोड केलं, आधार कार्ड दिसेल. शेतकऱ्याचा फोटो अपलोड केला, पासपोर्ट दिसेल. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स जे काही तुम्ही 7/12 अपलोड केले तुम्हाला इथे 7/12 दिसतील. ते केल्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं. सबमिट केल्याच्यानंतर युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली येईल. तुमचा बारकोड नंबर येईल. हा असा एक बारकोड नंबर असतो. ओके. असा बारकोड नंबर असतो ते येईल आणि अप्रूव्हल पेंडिंगमध्ये तुम्हाला असा मॅसेज हा तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती असा एक तुम्हाला मॅसेज येईल, तुमचं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेले. आता भरपूर जण म्हणतील माझं काहीतरी चुकलं, तर त्यांना चेंज प्रोफाईल हे पण इथं ऑप्शन अवेलेबल आहे. सध्या ते ॲप प्रॉब्लेम देत असल्यामुळे ते थोडं हँग होत आहे. त्यानंतर ते रजिस्ट्रेशन डिटेल्स तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुमची इथे डिटेल दिसेल. ओके. त्याच्यानंतर बुक स्लॉट अजून काही CCI चालू झाल्यामुळे तिथं काही बुक स्लॉट आलेला नाही. जेव्हा ते होईल तेव्हा तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्हल होईल तेव्हा तुम्हाला हे ऑप्शन पण दिसून नये. ॲड लँड आता भरपूर तिथं पण आता नंतर पण तुम्हाला 7/12 इथं ॲड करून याचं ऑप्शन दिलेलं आहे. पण सध्या ते अवेलेबल नसल्यामुळे ते काही त्याचं क्लिक होत नाही. आता अपलोड व्ह्यू डॉक्युमेंट, आता इथे काय इथे कोणत्या भरपूर जणांचं की ते काय डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता कोणी इथं 7/12 चुकीनं दुसरं अपलोड करते. मग जेव्हा ते अप्रूव्हलला जाते वरती डेस्कला, तर तुमचा ते तिथून पेंडिंग करतात. समजा ते एरर देतात की रिझन देतात की चुकीचा अपलोड केलेला आहे, योग्य ते अपलोड करा. तुम्हाला मग किती येऊन योग्य ते अपलोड करा. तुम्ही बघू शकता इथं फोटो जो काही फोटो आहे तो 1 MBच्या खाली घ्यायचा आहे. आणि जो काही 7/12 बी आहे PDF फॉर्ममध्ये ते पण तुम्हाला 1 MBच्या खाली घ्यायचा आहे. आणि ते अपलोड तुम्ही करू शकता नंतर. ओके. पेंडिंग जर पडलं तर स्लॉट इन्फॉर्मेशन, जर तुम्ही अपॉइंटमेंट बुक केली, बाबा मला या दिवशी कापूस न्यायचा आहे, तर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटेल. कुठं आहे स्थळ वगैरे त्या गोष्टी तुम्हाला, दिनांक वगैरे त्या गोष्टी तुम्हाला भेटतील. सध्या तर ते काय अवेलेबल झालेलं नाही त्यामुळे काहीच नाही. आता त्या दिलेलं आहे खालचं ऑप्शन लँड डिटेल्स. लँड डिटेल्स म्हणजे काय, जो काही तुम्ही आता तिथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, किती 7/12चं केलं तेवढा तुम्हाला 7/12 इथं दिसतील. 2 केले, 3 केले, 4 केले, जेवढे केले तेवढे तुम्हाला 7/12 दिसतील. त्यांचे सगळं दिसेल, गट क्रमांक, खाता क्रमांक सगळं दिसेल त्याच्यामध्ये. सेल्स इन्फॉर्मेशन हे काय जे ते आपल्या काही कामाचं नाही. ओके. बाकी काय नाही. उगे हेल्पलाईन नंबर तुम्हाला काय अजून अडचण असेल ते एवढे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. सर्व म्हणजे एवढे कॉपी झालेली पण ते एकच नंबर आहे. ओके. तुम्ही काही अडचण असेल तिथं पण कॉल करून विचारू शकता. धन्यवाद. अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.